नमस्कार. टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेवटी शुद्धीपत्रक आले. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. शेतकरी बंधूंनो, 15 एप्रिल 2026 रोजी महत्त्वपूर्ण महसूल व वन विभागातर्फे शासन निर्णय आलेला आहे. तर मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरू करणे व ती राबवण्याकरता सोपी व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतचं हे शुद्धीपत्रक आलेलं आहे. या शुद्धीपत्रकामध्ये नेमकं काय म्हटलंय ते पुढे व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर शासन शुद्धीपत्रक दिनांक 25/3/2026 रोजीच्या शासन शुद्धीपत्रकामधील अनुक्रमांक 5 येथे खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर दिनांक 25/3/2026 रोजीच्या शासन शुद्ध पत्रिकामधील मुद्दा असा आहे की परिशिष्ट क्रमांक 1.3 पाणंद रस्त्याकरता आवश्यक असणाऱ्या यंत्रसामग्रीची यादी शासन निर्णय 14/12/2025 मध्ये नमूद केलेली आहे. सदर यंत्रसामग्री ही कंत्राटदाराच्या स्वमालकीची असावी असं सांगण्यात आलेलं आहे. पण शासन शुद्धीपत्रकामध्ये काय म्हटले की पाणंद रस्त्याकरता आवश्यक असणाऱ्या यंत्रसामग्रीची यादी शासन निर्णय 14/12/2025 मध्ये नमूद केलेली आहे. सदर शासन निर्णयामधील नमूद यंत्रसामग्रीपैकी किमान 50% यंत्रसामग्री ही कंत्राटदाराच्या स्वमालकीची म्हणजे सेल्फ ओनर असणे आवश्यक आहे आणि बंधनकारक आहे. तर उर्वरित 50% यंत्रसामग्री कंत्राटदाराने भाडेपट्ट्याने किंवा संयुक्त उपक्रमाद्वारे उपलब्ध करून घेतली तरी ती ग्राह्य धरावी असं सांगण्यात आलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्री बळीराजा पाणंद शेत रस्ते योजना आता गती वाढणार आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदासुद्धा होणार आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.